हातकणंगले तालुक्यातील मौजे सोनारलीतील पुनर्वसन वसाहतीमधील समस्या तातडीने सोडवण्याची मागणी हमीद हसन पन्हाळकर यांनी केली आहे। या मागण्या पूर्ण न केल्यास 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। या कालावधीत देखील प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 14 सप्टेंबरला पायी चालत जाऊन मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा हमीद पन्हाळकर यांनी पत्रकार बैठकीत दिला। हातकणंगले तालुक्यातील मौजे सोनारली इथल्या पुनर्वसन वसाहतीमधील समस्या तातडीने सोडवण्याची मागणी हमीद हसन पन्हाळकर यांनी केली आहे। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावात अनेक समस्या निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला। चांदोली अभयारण्यग्रस्त गाव चांदेल संकलन नंबर 85 मधील अतिरिक्त नावं कमी करावी, वसाहतीमधील अतिक्रमण काढण्यात यावं, स्मशानभूमी आणि दफनभूमीला जाणारा रस्ता कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावा, तसंच सर्व धार्मिक स्थळांना 10 गुंठ्यांचा भूखंड मंजूर करावा, यासह अन्य मागण्या त्यांनी केल्या। या मागण्या पूर्ण न केल्यास 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। या कालावधीत देखील प्रशासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 14 सप्टेंबरला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानापर्यंत पायी चालत जाऊन त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पन्हाळकर यांनी पत्रकार बैठकीत दिला। गाव लेवलला काही जे टोळ्या आहेत त्यांनी गावातील वातावरण दूषित केलेलं आहे। मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया, न्यूजपेपर या ठिकाणी चुकीच्या बातम्या देऊन लोकविरोधात उभे केलेले आहेत। त्यामुळे गावातील आणि परिसरातील वातावरण दूषित झाल्यामुळे कधी कोणाचा कुठल्या ठिकाणी माझ्यावरती हल्ला होईल हे निश्चित सांगता येत नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनानं चोख पद्धतीनं या गोष्टीची पडताळणी केली पाहिजे। या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या 13 सप्टेंबर पर्यंत पूर्ण न झाल्यास 14 सप्टेंबर पासून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आंबेडकर साहेब यांच्या निवासस्थानी गारगोटी जिल्हाधिकारी कार्यालय इथून आपण पायी चालत जाणार आहे। तरी देखील आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहे। 31 ऑगस्ट पासून 13 सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय इथं आपलं ठिय्या आंदोलन होणार आहे। या पत्रकार बैठकीला जावेद इचलकरंजीकर, साधी इचलकरंजीकर, वसंत लिंगनूरकर, सचिन लोखंडे, संतोष पाटील, गौतम बने उपस्थित होते।